ते काय ठेवावे कोंबून यथेच्छ सेवून सेववावे लेकराची धरून हनुवटी माय तयाच्या आरोग्यासाठी मायाळूपणे पाजी गुटी तीच हातवटी बाबांची मार्ग तयांचा नभता गुप्त कोण्या रीती कैसा अवचित निज भक्तांचा हेतू पुरवित सावचित्त ते ऐका धन्य धन्य सद्गुरु संगती कोणा वर्णवे तियेची महती आठविता एक एक तयांच्या उक्ती निजस्फूर्ती उचंबळे प्रेमे करिता ईश्वरार्चन गुरुसेवा गुरुपूजन होईल गुरुगम्य संपादन इतर साधन ते फोल विक्षेप आणि आवरण तेणे हा भवमार्ग संकीर्ण गुरुवाक्य दीपकिरण निर्विघ्न मार्गदर्शक गुरु प्रत्यक्ष ईश्वर ब्रह्मा विष्णु महेश्वर गुरुची वस्तुतः परमेश्वर ब्रह्म परात्पर गुरुराय गुरु जननी गुरु पिता गुरु त्राता देव कोपता गुरु कोपता कोणी न त्राता सदा सर्वदा जाणावे गुरु दर्शक प्रवृत्तीचा तीर्थव्रत निवृत्तीचा धर्माधर्म विरक्तीचा वेदश्रुतीचा प्रवक्ता उघडून बुद्धीचे डोळे संत दाविती निजरूप सोहळे पुरविती भक्तीचे डोहळे अति कोवळे कारुणिक तेणे विषयवासना मावळे निद्रेतही ज्ञान चितावळे विवेक वैराग्य फळ जावळे कृपाबळे हाती ये जाहलिया सत्समागम संत सेवा संत प्रेम स्वये भक्त काम कल्पद्रुम सर्वश्रम निवारी सदा असावे सत्परायण कराव्या संत कथा श्रवण वंदावे संतांचे चरण पापक्षालन होईल लॉर्ड रे जै इलाखाधिपती क्राफर्ड शाही घातली पालथी तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती लागले भक्तीस बाबांच्या हा संसार तापत्रय खोटा व्यापार धंद्यात आला तोटा मनास कंटाळा वीट मोठा घेतला लोटा निघाले चित्त झाले अति अस्थिर वाटे प्रवासा जावे दूर सेवावा एकांत सुखकर ऐसा विचार दृढ केला जीव जै पडे अति संकटी देव आठवे तदा कष्टी मग तो भक्त करी हाकाटी लागे पाठी देवाच्या परीन लागता दुष्कर्मा ओहटी देवाचे नाव येईना ओठी मग सप्रेमता पाहूनी जगजेठी संत भेटी करवितो तैसेच त्या भक्ताचे जाहले पाहूनी संसारा अति कावले स्नेही तयाचे वदते झाले हितवचन वहिले ते ऐका का हो आपण शिर्डीस जाना समर्थ साईनाथांचे दर्शना करा की तयासी प्रार्थना दयाघना त्या संता क्षणैक संत संगती लाधते चंचल मन निश्चल होते तात्काळ हरिचरणी जडते मग अवघडते परताया देशोदेशींचे लोक जाती साई पदरजी लोळती महाराजांच्या आज्ञेत वर्तती अभीष्ट पावती सेवेने ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती आबाल वृद्ध सर्व जाणती तयासी येता काकुळती दुःख निवृत्ती लाधाल शिर्डी सांप्रत पवित्र स्थान यात्रा वाहे रात्रंदिन तुम्हीही पहा अनुभव घेऊन संत दर्शन हितकारी अवर्षणे उद्विग्न अकिंचन अवचित वर्षे विपुल घन होता भुकेने व्याकुळ प्राण पंचपक्वान्न वाढिले तैसी स्नेहाने कथिली वार्ता मानवली ती तया भक्ता अनुभव घ्यावा आले चित्ता धरिला रस्ता शिर्डीचा आले गावी घेतले दर्शन पायी घातले लोटांगण तात्काळ निवाले नयन समाधान जाहले जे पूर्ण ब्रह्म सनातन स्वयं ज्योती निरंजन
पाहूनी ऐसे साईंचे ध्यान सुप्रसन्न मन जाहले वाटले पूर्वार्जित सभाग्यता तेणेची